आतापर्यंत तुम्ही फूड ब्लॉगिंग करत असताना सर्व टेस्टी पदार्थ कुठला खाल? चिकन रोल आहे बेस्ट मिळतं सोलापूरमध्ये. एका दिवसामध्ये जास्तीत जास्त किती फूड रिव्ह्यू गेले आहेत आतापर्यंत? आतापर्यंत मी एकच केलो. पर डे ला एक करता. एक ना. पहिलं फूड ब्लॉगिंगचा व्हिडिओ शूट करताना तुम्हाला कसं वाटलं होतं? चला ट्राय करून बघू. आणि मला बघायचं होतं की मी फूड ब्लॉगिंग कसं करू शकतो, चांगलं रिस्पॉन्स येईल का लोकांकडनं. जस्ट ट्रायल म्हणून ते केलं होतं, पण लोकांकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आले आहेत सोलापूरचे फूड ब्लॉगर लक्ष्मण रत्नाकर. तर यांनी स्वतः जॉब करताना देखील स्वतःचा पॅशन खूप चांगल्या पद्धतीने फॉलो केलेला आहे. तर दादा तुमचं थोडंसं आम्हाला इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, माझं नाव लक्ष्मण रत्नाकर. मी रॅन्डम कॅफे आणि हॉटेलमध्ये जाऊन जेन्युइन फूड रिव्ह्यू द्यायचा ट्राय करतो. माझ्यासारख्या छोट्या क्रिएटरला इथे येण्याची संधी मिळाली, त्यासाठी थँक्यू सो मच. छोटे क्रिएटर नाही, कसं असतं माहितीये का, लोक म्हणतात की फॉलोअर्स खूप जास्त असल्यावर बोलावलं पाहिजे. असं फॉलोअर्स फक्त नंबर आहेत. मी असं नाही, माझं एकदम जेन्युइन असतं की बाबा तुम्ही काम कसं करताय. आता तुमचे भले फॉलोअर्स कमी, ज्यावेळेस आपलं बोलणं झालं तुम्ही म्हणले दादा माझे फॉलोअर्स कमी आहे, तुम्ही कसं काय माझ्यासारख्या छोट्या क्रिएटरला फॉलो होताय. असं काय नाही, तुमचे जे काम करण्याची पद्धत आहे, किती चांगला रिस्पॉन्स आहे तुमच्या व्हिडिओजला ते पाहिलंय मी, म्हणून तुम्हाला बोलवलंय. दादा तुम्ही काम खूप छान करताय. फूड ब्लॉगिंगची सुरुवात कशी काय झाली? म्हणजे मी असं आहे, मी खूप जास्त असं फूडी आहे. मला आवडतो फूड वगैरे खायला किंवा नवीन नवीन प्लेस वगैरे एक्सप्लोअर करायला. त्यानं मी विचार केला की मी एवढं फिरतो, सगळं खातो, का मी असं माझा एक्सपिरियन्स वगैरे शेअर करावं. त्यामुळे हे एक व्हिडिओचं सुरुवात केली. मग त्यानंतर चांगला रिस्पॉन्स वगैरे मिळायला लागलं लोकांकडून, तर मी तेच कंटिन्यू केलं तसंच. आता तुमचे व्हिडिओज वगैरे पाहिले तर असं वाटत नाही की तुम्ही नवीन क्रिएटर आहात. फॉलोअर्स कमी आहेत, पण असं वाटतं की खूप एक्सपिरियन्स आहे तुम्हाला त्यातला. हा, म्हणजे मी युट्यूब मध्ये वगैरे 6 वर्ष झालं मी युट्यूबर होतो. आधी अल्बम सॉन्ग वगैरे केलो. त्यानंतर माझ्याकडं असं स्ट्रॉंग टीम वगैरे नव्हता, किंवा त्यासाठी ऑब्व्हियसली लोक लागते. मग ते सगळं मला रिस्पॉन्स नाही मिळालं लोकांकडून. ऑडियन्सचं माहिती नाही, तो चांगलाच होता रिस्पॉन्स, बट लोक वगैरे असं होतं की बाबा काय करायला नाही. बेसिकली मी गावाकडचा माणूस आहे, मग त्यामुळे गावाचं मेंटॅलिटी तसा होता, काय करतोय हे असं तसं. देन त्यानंतर तिकडे चांगलं मला सपोर्ट नाही मिळाला मित्रांचं वगैरे, किंवा एक टीम असते त्याचा. त्यानंतर मी ट्रॅव्हलिंगचं वगैरे सुरुवात केली होती. तेच ट्रॅव्हलिंग करायला पण आता ऑब्व्हियसली खूप पैसे लागतात, मग ते पण मला जमलं नाही तेवढं. आणि त्यानंतर माझं एज्युकेशन पण कम्प्लीट झालं. अरे घरचे तर सगळं आधी बोलतच होते की बाबा हे नको नको नको, हे सगळं व्हिडिओज हे काय आपल्यासाठी नाही आहे, हे मोठा माणसं पाहिजे, त्यांच्याकडे पैसा पाहिजे. बर्डन कधी आला फॅमिलीवर जेव्हा माझं कॉलेज संपलं, त्यानंतर मी काहीतरी जॉब करायलाच पाहिजे. बरोबर. मग त्यानंतर मी घरात बसून हे सगळं करत होतो. म्हणलं तर हवा असं एक प्रेशर आला माझ्या की बाबा आता जॉब करायलाच पाहिजे, घरच्यांवर जबाबदारी आहे, ठीक आहे. पण एक असं टाइम आलं की मला जॉब विथ हे माझं पॅशन फॉलो करायला भाग पडला. पहिलं फूड ब्लॉगिंगचा व्हिडिओ शूट करताना तुम्हाला कसं वाटलं होतं? एवढा प्रतिसाद भेटेल का, उगा असं रॅन्डमली म्हणले आता जातोय तर चला ट्राय करून बघू? हा, म्हणजे माझा सुरुवातीचा व्हिडिओ माझा असंच होता, चला ट्राय करून बघू. आणि मला बघायचं होतं की मी फूड ब्लॉगिंग कसं करू शकतो, चांगलं रिस्पॉन्स येईल का लोकांकडनं. जस्ट ट्रायल म्हणून ते केलं होतं, पण लोकांकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला. एक चांगला फूड ब्लॉगिंग व्हिडिओ बनवण्यासाठी काय काय महत्वाचं असतं? सगळ्यात आधी तर आपलं जे इंटेन्शन आहे ते क्लिअर पाहिजे. आता खूप सारे ब्लॉगर वगैरे आहेत, ते म्हणजे पेड प्रमोशन वगैरे करतात. बरोबर. पेड प्रमोशन केलं तर त्यांचं फूड कसं पण असू दे ते चांगलंच म्हणावं लागतं. तर माझ्याकडे ते इंटेन्शन होतं की बाबा जे मला बघतात किंवा मला जे पण फॉलो करतात त्यांच्यासाठी मला चांगलं, म्हणजे इथं आहे तर आहे चांगलं फूड, नाही तर नाही मला हे आवडलं, मला हे नाही आवडलं, हे मला क्लिअर इंटेन्शननी दाखवायचं होतं. ते मी करतोय तसं. आतापर्यंत तुम्ही फूड ब्लॉगिंग करत असताना सर्व टेस्टी पदार्थ कुठला खाल? मी सगळ्यात टेस्टी घालू. सोलापूरमध्ये तर खूप टेस्टी आहेत. एखादं तुमच्या आवडीचं ज्या खूपच आवडलं तुम्हाला? चिकन रोल आहे बेस्ट मिळायचं सोलापूरमध्ये. तो आता एक व्हिडिओ टाकेल तो आलास का? हा राईट. काही कॅफेज आहेत म्हणजे सोलापूरमध्ये जास्त ठिकाणी चिकन रोल मिळतात. त्या सोडून असं ब्रेकफास्ट साठी सगळ्यात जास्त तर दाल चावल खातात सोलापूरमध्ये. प्रत्येक ठिकाणी दाल चावल मिळतात आणि त्याचं टेस्ट देखील एकदम मस्त असतं. तुम्हाला काय आवडतं तिथलं सर्वात बेस्ट? मला सगळ्यात जास्त आवडणारे पदार्थ म्हणजे आपण म्हणू शकतो की चिकन रोल. चिकन रोल्स खूप ठिकाणी मिळते पण बेस्ट असतं. फूड ब्लॉगिंग करत असताना असा कुठला पदार्थ आहे बरं जे लोकांना खूप आवडतो पण तुम्हाला आतापर्यंत आवडले ना? खूप जास्त मला कमेंट पण येत होते हे चांगलं नाहीये किंवा हे आहे,
ह्याच्यामधलेच एक तुम्हाला गोष्ट सांगतो. एक असते चिकन रोल आणि दुसरं जे असते व्हेज पनीर रोल आपण म्हणू शकतो. पनीर रोल मला बिलकुल पण आवडत, त्याला टेस्टच नसते आणि ते लोकांना खूप जास्त आवडते, स्पेशली जे व्हेज लोक आहेत त्यांच्यासाठी. ते ऑब्व्हियसली चिकन रोल खाऊ शकत नाही तर त्यालाच बेस्ट मिळणार ते. बरोबर, ज्याची त्याची. आता व्हेज लोकांना आपण थोडी सजेस्ट करू शकतो की तू एकदा ट्राय करून. एका दिवसामध्ये जास्तीत जास्त किती फूड रिव्ह्यू गेले आहेत आतापर्यंत? आतापर्यंत मी एकच केलो. पर डे ला एक करता. फूड ब्लॉगिंग करताना सर्वात जास्त मजा तुम्हाला कशात येते? सगळ्यात जास्त मजा म्हणजे मला त्या गोष्टीचं म्हणजे आपण आज कुठंतरी जाऊन फूड एक्सप्लोर करणार आहे, हे सगळ्यात मजा येते. म्हणजे रोजचं डे तर नसतेच आपला जॉब हे ते सगळं, त्यातून या आठवड्यातनं एक दिवस असा येते तेव्हा आज आपण मी काहीतरी जाऊन बाहेर खाणार आहे, हा सगळ्यात गोष्ट ते दिवस मला खूप आवडतो. पूर्ण दिवसच समजू शकतो आपण. तुम्ही कुठल्या दिवशी असं ठरवलेलं की बाबा ठराविक वारा असेल तुमचा एखादा की या दिवशी आता आपण 6 दिवस जॉब करतो तर एक दिवस फूड ब्लॉगिंग केली पाहिजे, असा कुठला वार ठरवलेला नाही? सॅटर्डे संडे फिक्स असतो. फिक्स. किती करता बरं त्याच्यामध्ये व्हिडिओ तुम्ही एडिट? आठवड्यामध्ये मी आधी जेव्हा स्टार्ट केलो तेव्हा 2 पोस्ट करत होतो. त्यानंतर जॉब वगैरे त्यामुळे नाही झाला. आठवड्यातनं एक तर कंपल्सरी करतच होतो. आणि जेव्हा मी एक पोस्ट करायला लागलो तेव्हा थोडा व्ह्यूज वगैरे कमी झाला. तर परत आता 2 पोस्ट करायचा प्रयत्न करतोय मी आठवड्यामध्ये. हा, आठवड्यात 2. शूटिंग करताना सर्वात मजेशीर किस्सा कुठला आठवतो तो फूड ब्लॉगिंगच्या वेळेस? मजेशीर किस्सा म्हणता येत नाही, पण एक माझ्यासोबत असा एक्सपिरियन्स आला होता की मी एक कॅफेला गेलो होतो. ऑब्व्हियसली त्याचं नाव वगैरे नाही घेणार, सोलापूर मधला फेमस कॅफेच आहे. तिकडे गेलो होतो, देन तिकडं व्हिडिओ वगैरे बनवलो मी. ऑब्व्हियसली फूड ब्लॉगरला काय पाहिजे असते, इथं चांगलं मिळते पण ह्याच्यापेक्षा चांगलं कुठं मिळते आपल्याला? कमेंट करून सांगा मला. तर मी तर प्रयत्न करतो हुडकून काढायचं कुठं कुठं चांगलं मिळतं तुमच्यासाठी. मी एक व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये असं म्हणलो होतो की ह्याच्यापेक्षा चांगलं कुठं चिकन रोल मिळत असेल तर कमेंट करा. आणि त्या व्हिडिओमध्ये एक दुसरं कॅफेचं असलं कमेंट केले ना, भरपूर ते भरलं कमेंट त्याच्याने. मग देन मी नेक्स्ट जेव्हा व्हिडिओ बनवलो त्या कॅफेचा बनवलो, तेव्हा ऑब्व्हियसली त्याचं टेस्ट हा कॅफेपेक्षा चांगला होता. मी जेणून आता मला चांगलं वाटलं याच्यापेक्षा तर चांगलं बोललो. मग ते थोडं कॉन्ट्रोवर्सी टाईप वगैरे झालं, पण मला हसू येत होतं त्या गोष्टीवर. एवढं मोठं कॅफे आहे, सगळं बेस्ट आहे. मी तर असं नाही म्हणलं की बाबा तुझं चांगलंच नाही. बरोबर, तुझं चांगलं आहे, तुझ्यापेक्षा थोडं ह्याचं टेस्ट चांगलं आहे. पण त्यांनी एवढं रॉंग वे मध्ये घेतलं. त्यांनी एक व्हिडिओ बनवून टाकला की बाबा असं असं फूड ब्लॉगर आहे, त्यांचं व्हिडिओ बघू नका, त्यांनी असं असं बोलते, भांडण लावायचं काम करते, असल्या लोकांना बघूच नका. ह्या सगळ्या गोष्टी मला थोडं म्हणजे फनी वाटलं. ते म्हणजे ऑब्व्हियसली वाटणारच असं. तुम्ही नाव घेऊन बोलले होते एक कॅफेचं ना, या कॅफेचं यांच्यापेक्षा भारी त्यामुळे त्याला हा, मी बोललो होतो कारण ते होतच तसं चाललं होतं. कारण जे माझा ऑडियन्स म्हणते तुमच्यासाठी मी काय पण करायला रेडी असतो. जे आहे ते एकदम रिअल जे आहे. तुमचा एखादा व्हिडिओ असा कुठला आहे की ज्याच्यात तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटला? चांगला प्रतिसाद म्हणजे ऑब्व्हियसली पुण्यामधले एक मी किंग बर्गरचा व्हिडिओ बनवला होतो. इकडे मी रॅन्डम आलो होतो, तिकडे कोपा मॉल म्हणून आहे, तिकडे माझा फोनचा कॅमेरा करायचा झाला होता, ते करण्यासाठी आलतो, रिपेअर करण्यासाठी. आणि तिकडे मॉलमध्ये वगैरे फिरलो. ऑब्व्हियसली मी ते प्राइस वगैरे बघून मला नाही जमलं, बाबा खूप महाग आहे. देन मी असंच गेलो होतो काय बाहेर मिळते का. देन तिकडे खाली गेल्यावर मला ते किंग बर्गरचं दिसलं की एवढं गर्दी दिसते, खाऊया एकदा ट्राय करून. ते रॅन्डम व्हिडिओ बनवलो होतो मधला. ते सगळ्यात बेस्ट होतं माझ्यासाठी. ते एक्सपिरियन्स पण चांगलं होतं आणि जास्त प्रतिसाद पण त्यालाच मिळाला. किती व्ह्यूज घ्या? त्याला काहीतरी 3 लाख प्लस गेले, 3,20,000 वगैरे असं काय. पुढच्या काळामध्ये फूड ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला काय मोठं करायचं आणि काय वेगळं करायचं? जे आता लोक करतात त्याच्यापेक्षा काय वेगळं करायचं जेणेकरून तुमची आता खूप कॉम्पिटिशन आहे प्रत्येक गोष्टीत. जो माणूस काहीतरी वेगळं करत त्यालाच लोक पसंत करतात. तुम्हालाही तसं काहीतरी करायचं असं? हा, माझं इच्छा आहे की बाबा म्हणजे माझं चॅनलच किंवा माझं इंस्टाग्राम पेजच नाव आहे बॅकपॅक एक्सप्लोरर. मला फक्त सोलापूर पुरता, पुणे पुरता किंवा इंडियामध्ये नाही करायचं. सगळं देशभर मला फिरायचं, फिरून तिथलं कल्चर, तिथलं फूड एक्सप्लोर करायचं. फूड कल्चर हा फक्त तिथलं ते सगळं एक्सप्लोर करायचं. पूर्ण जगभर फिरायचं माझं खूप इच्छा आहे आणि ते होप सो होईल. 100% तुम्ही खूप चांगलं काम करताय. धन्यवाद. जॉब आणि फूड ब्लॉगिंग दोन्ही एकत्र मॅनेज करणं ते अवघड आहे खूप जास्त. हे मला तुम्ही एकटाच नाही तर खूप जण विचारते, जे मला पर्सनली म्हणजे ओळखतात वगैरे किंवा ऑफिस मध्ये पण खूप जण कसं काय तुला शक्य आहे, काय म्हणतात, एक आपल्यामध्ये जिद्द पाहिजे. असं मी पूर्ण 1 आठवडा काम केलो आणि त्यानंतर मला सॅटर्डे
माझं सॅटर्डे ऑफ असतं, तर सॅटर्डे मला झोपायला काहीच हरकत नसते. तरीही मी त्या दिवशी झोपत नाही. मला काही ना काही चांगलं प्लेस बघायचं, तिथं व्हिजिट करायचं. तर त्या दिवशी न झोपता मी पूर्ण 7 दिवस काम, त्यानंतर मग एक दिवस जो मिळतो मला तिथं फूड ब्लॉगिंग करून परत नेक्स्ट दिवशी परत आपलं रेग्युलरचं चालू असते. मग तुम्ही ते एका दिवसामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जाऊन तुमचं करू शकता 7 दिवसाचा डाटा, कारण असं का करत नाही? ज्यामुळे काय होईल, तुमचा व्हिडिओना खूप चांगला प्रतिसाद. एका दिवसात तुम्ही 7 व्हिडिओ बनतील एवढा डाटा तर कलेक्ट करू शकता 100%. तर असं केलं तर तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणखी लोकांचा. चांगला आहे, बट मला कसं करायचं म्हणजे क्वांटिटी पेक्षा क्वालिटी द्यायचं कुठं मला आवडत्या. बरोबर. आणि त्यानंतर असं मी करायला काय पण करू शकतो, कुठंतरी 10 ठिकाणी जाऊन काय पण करून पोस्ट करू शकतो, बट ते मला नाही करायचं सध्या. मला काहीतरी लोक एवढं टाइम करून बघतात म्हणजे तर त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटीचं द्यायचा विचार करतोय. कधी ऑफिस मधून डायरेक्ट शूटला जावं लागतं का? हा, खूप वेळा असं झालं. ह्याच्या माझा ऑफिसचं टायमिंग घरी येईपर्यंत एक 6:30-7 वाजते. तिकडून मी खूप वेळा डायरेक्ट गेलो, नोंद उठल्याने डायरेक्ट निघून गेलो शूट करायला. असं खूप वेळा झालं. आणि माझं जे मित्राचं वगैरे साथ आहे, जे माझ्या सोबत राहते, ते काही लोक आहेत ते सगळं म्हणजे ठीक आहे, त्यांना सांगतो की बाबा आज शूट करायचं आपल्याला, तर त्यांनी सगळं रेडी करून ठेवते. जे लाईट असेल, माईक असेल, त्या सगळ्याला चार्ज वगैरे करून ठेवतात. हा, आलं चला. किती मित्र आहेत जे सपोर्ट करतात तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये? आता जे सध्या आहे ते एक आहे, चांगलं सपोर्ट करतो, व्हिडिओ शूट करायला येतो, म्हणजे कधीच नाही म्हणलं नाही. त्याचं काम बाजूला ठेवून माझ्यासोबत येतोय, कर चांगलं करतोय. आणि काही लोक असं आहे फक्त दिखावा करते, त्यांनी मागं जाऊन काहीतरी वेगळंच बोलतात, माझ्या समोर वेगळंच बोलतात. आणि माझं गावाकडे एक मित्र आहे, त्याचं नाव मल्लिकार्जुन वाले. तो मुलगा मला एवढं सपोर्ट करतोय, आपलं कधीच बोलणं होत नाही. कधीतरी एकदा मी काहीतरी मला डिप्रेशन मध्ये गेलं किंवा काय असं झालं, एकदाच फोन करतो. त्याच्या अगोदर आपण कधीच बोललो नसतो, तेव्हा बोलणं त्याला चांगलं वाटतंय. आणि तो मित्र असा आहे, मला कॉलेजला वगैरे पैसे वगैरे हवा असेल तर कितीदा तरी त्यांनी एक्झाम फी माझं त्यांनी भरलं, कधी मागितले पण कधीच मागितलं नाही. ते सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे. आता कोणाकडून तरी पैसे घेतो आपण, रिटर्न करावंच लागते. आणि तो असा मित्र आहे की मी त्याला कधी पैसे दिले नाही आणि तो मला मागितलं. कारण अशा व्यक्तीचे तुम्हाला असं वाटत नाही का कधीतरी परत फेड आपण पण का? ऑब्विसली ते फेडणार. ते जे आहे ना, ते एक दिवस असं येणार, त्याला बाजूला निवांत बसणार, सगळं जे असेल ते मीच करणार. कधी अशी लोक भेटतात की आता तुम्ही जॉब पण करताय, फूड ब्लॉगिंग करतात आणि तोंडावर गोड बोलतात, पण पाठीमागं म्हणतात काय काम धंदा सोडून यायला सांगते, बोंबलं फिरते. खूप जण बोलले. हे सगळ्या गोष्टी गावाकडे खूप जास्त असते. म्हणजे ज्या गावामध्ये मी राहतो तिथं असं खूप जण आहेत की बाबा तुझा मुलगा काय करतोय, काम धंदा सोडून हे सगळं करतोय, असं खूप जण. इव्हन माझं पप्पा वगैरे मला बोलायचं सोडले होते या सगळ्या गोष्टीमुळे. एकतर तू जॉब कर, काय करायला. 4 लोक त्यांच्या समोर बोलले की तुझा मुलगा असं करायला म्हणलं, तर त्याने ऑब्व्हियसली त्यांच्या मनात पण असं असणार की बाबा की काम वगैरे कर, फालतू फिरू नको. त्यांचं पण एक बरोबरच आहे. मिडल क्लास फॅमिली किंवा त्याच्यापेक्षा कमी फॅमिलीमध्ये काय विचार करते, एक चांगल्या ठिकाणी जॉब लागलं तर बस. आणि ज्या दिवशी मी व्हिडिओ वगैरे करायला चालू केलो तेव्हा असं मला लोक म्हणले होते की बाबा तू काय शिकणार, तू काय पुढे जाणार. एक एज्युकेशन बाबतीत सपोर्ट आहे. त्या सपोर्ट मुळे मी आता एक कोल्हापूरमध्ये एक वन ऑफ द टॉप फार्मास्युटिकल इंडस्ट्री मधलं एक असं कंपनीमध्ये मी जॉब करतोय. तसंच मला फूड ब्लॉगिंग मध्ये किंवा हे जे सोशल मीडिया आहे ह्याच्यामध्ये पण करून दाखवायचं आहे की मी काय करू शकतो. माझे जे क्वालिटी आहेत ना, ते क्वालिटी मॅटर करत नाही लोकांना. फक्त काय करतोय, फालतू वगैरे करतोय, ठीक आहे. माझ्याकडे काहीतरी 4 शब्द बोलायचं कला आहे किंवा काहीतरी क्रिएट करायचं कला आहे, ते त्यांनी नाही करू शकत. आता मी माझ्याकडे आहे, मी करतोय म्हणलं तर मागणं 4 शब्द बोलते. इव्हन एक किस्सा होता, मी जेव्हा फूड ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट केलं होतं, व्हिडिओ आपलं हॉटेल वगैरे एक्सप्लोर करत होतो, तेव्हा एक गावाकडच्या मुलाला घेऊन गेलो होतो माझ्यासोबत. व्हिडिओ वगैरे स्टार्ट केलं, ते नेहमी हॅलो वेलकम बॅक टू द चॅनल तसं म्हणणं की त्यांनी व्हिडिओ बनवत होता, हसायला चालू केला माझ्यावर. मला त्यावेळी म्हणजे असं लाज सोडा, माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं की बाबा असं कसं, म्हणजे समोरचा कॅमेरामॅनच हसतोय आपल्यावर आपण असं म्हणल्यावर. तर ते गोष्ट खूप म्हणजे वाईट वाटलं मला. पण ठीक आहे, असं खूप जण मिळतात आपल्याला, पण आपल्याला जे गोल आहे, ते पॅशन आहे, ते फॉलो करीत राहायचं आणि अशा लोकांपासून लांब राहायचे. सर हो, तसंच झालं. सोडून द्यायचा विषय. आणि एक दिवस असा येतो की आपण आपल्या कामातून एक अशी गोष्ट करतो की जेणेकरून ते लोक पुन्हा आपली ओळख सांगतात, अरे आता माझा मित्र मी याच्यासोबत पण गेलो होतो शूट साठी. तुम्ही खूप चांगलं काम करताय, त्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टी होणारच. त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष न देता
आपलं काम करीत राहायचं आणि कामच करीत राहायचं. असं पण सिच्युएशन आहे की फॅमिली मधले पण इव्हन रिलेटिव्ह वगैरे बोलत नाही मला, या सगळ्या गोष्टी करतो म्हणून. माझा एक भाऊ आहे, लहान भाऊ आहे, तो मला सपोर्ट करतोय चांगलं फायनान्शियली, मेंटली. इव्हन आपण मित्र असल्यासारखंच आहे, त्या तो सपोर्ट करतोय. आणि बहीण आता तर तुम्ही जॉब करून करताय तरी पण सपोर्ट करत नाही. आता सध्या ठीक आहे कंडिशन, मी जॉब पण करतोय, इव्हन घरच्यांना पैसे वगैरे मागत नाही, माझं मी सगळं हँडल करतोय म्हणून ठीक आहे. आता काय बोलत आहे, तू काहीतरी कर, बट चांगलं जॉब करायला ठीक आहे, बाकी तू करते काय अडचण नाही. म्हणजे घरच्यांचं पण असं मत असतं की बाबा आपला मुलगा कुठंतरी चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला पाहिजे, 2 पैसे कमवले पाहिजे. कारण एक खरं बघायला गेलं तर आपल्या इकडचे आई वडील सोशल मीडियाला तुम्ही ॲज अ करिअर असं नाही समजू शकत. असं सध्याची परिस्थिती, कारण गावाकडे माहित नाही लोकांना की सोशल मीडिया काय आहे, कसा इन्कम येतो, कसे लोक ओळखायला लागतात. पण हा एखादा माणूस असतो की जो करून दाखवतो, मग त्यावेळेस तिथं कळतं की बाबा असं पण आहे. आणि मग त्या माणसाला बघून बाकीचे लोक पण ट्राय करायला बघतात, पण ते प्रत्येकाला जमत नाही. प्रत्येकाला जमत नाही, ते सोपं नाही, कारण कसं खूप कष्ट आहे. आणि लोकांना वाटतं की एका दिवसात झालं, एका दिवसाचं नाही. आता जसं तुम्ही सांगितलं की मागचे 6 वर्षापूर्वी पण तुम्ही ह्या फील्डमध्ये काम केलंय. आता तुमचे व्हिडिओज बघून असं कळतं की लगेच हे नवीन क्रिएटर नाही, कारण नवीन माणसाचं एडिटिंग झालं, बोलण्याची पद्धत झाली, खूप साऱ्या गोष्टी लगेच जो माणूस करतो त्याला तर लक्षात येतं. जसं की मी तुमचे व्हिडिओ पाहिले, मला लगेच कळलं अरे फॉलोअर्स कमीत पण माणसाने काम केलेलं. मी तुमचं काम बघून तुम्हाला बोल, काम छान करताय, असंच करत राहा, 100% तुमचं एक दिवशी खूप मोठं ना. जॉबमुळे कधी कंटेंट बनवायची संधी मिस झाली आहे का? खूप वेळा झाली तसं. काय वाटतं मग त्यावेळेस आतून? म्हणजे आतून मला वाटतं की बाबा मी एक काहीतरी करायला पाहिजे, एक तर जॉब करायला पाहिजे, त्याच्यामध्ये 100% द्यायला पाहिजे, नाहीतर आपलं जॉब वगैरे सोडून व्हिडिओ करायला पाहिजे, याच्यामध्ये 100% द्यायला पाहिजे. दोन्हीकडं मेंटेन करणं खूप मुश्किल होऊन जातं. ते 4 दिवस 5 दिवस किंवा 1 महिनाभर 2 महिना ठीक वाटतं. आता कंटिन्यू जॉब 8 तास जॉब करून येऊन व्हिडिओ बनवायची इच्छा राहत नसते, बरोबर. खूप वेळ नाही टिकणार आहे. पण याच्यात पण 2 गोष्टी आहेत. जॉब तुम्हाला आर्थिक मदत करणार आहे, हो, आणि त्या आर्थिक मदतीमुळे तुमचं कंटेंट चांगलं बनणार. जर तुम्ही जॉब सोडला तर तुम्हाला सोशल मीडियावरती लगेच इन्कम सोर्स काय मिळणार नाही. आणि त्या गोष्टींमुळे तुम्हाला घरचे आणखीन जास्त सपोर्ट कोणीच करणार. त्यामुळे मला तरी वाटतं की माणसाने पहिलं स्वतःचा एक चांगला इन्कम सोर्स तयार केला पाहिजे आणि त्याच्यानंतर पॅशन फॉलो केला पाहिजे. आणि मग त्या पॅशन मधून जर तुम्हाला असं वाटतं की आता आपल्या सगळ्या गरजा भागू शकतात, तर मग आपण जॉब सोडला पाहिजे. एक माझं सजेशन आहे तुम्हाला. ह्याच्यावरनं मला एक गोष्ट आठवलं की मी इव्हन हे व्हिडिओज वगैरे बनवण्यासाठीच मी जॉब तोडलो होतो. मग जॉब सोडून व्हिडिओ वगैरे चालू केलं. देन मला एवढं म्हणजे मेंटली डिस्टर्ब झालो मी. काहीच पैसा नव्हता, 1 रुपया नव्हते माझ्याकडे किंवा माझ्या अकाउंटमध्ये. काहीतरी मला खायचं, दाल चावल खायचं असेल तर मी कोणाकडून तरी पैसे मागून खायचो. आपल्या भाऊला फोन करायचो, असं आहे दाल चावल खायला, त्यांनी पाठवायचा. दाल चावल 20 रुपयाचं असेल तर त्यांनी 50 रुपये पाठवून ठेवायचा. तेच जॉब आहे, जॉब करत राहा आणि जॉब करत करत हे करत राहा. एक दिवशी असा वेळ येईल की जॉब पेक्षा तुम्हाला इकडून जास्त इन्कम मिळेल आणि त्यावेळेस मग तुम्ही आरामशीर मग तुमचं पॅशन फॉलो करू शकता. महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, अख्ख्या जगात जाऊ शकता. जॉब सध्या तरी करायला पाहिजे तुम्ही, कारण इन्कम सोर्स खूप महत्वाचा आहे सध्या. पैसा आहे तर तुम्ही काही पण करू शकता, नाहीतर ऑल स्टॉप. आता फूड ब्लॉगिंग मध्ये जर खूप चांगलं इन्कम सोर्स वगैरे यायला लागल्यावर मग जॉब सोडायचा निर्णय घेताल का तुम्ही? म्हणजे मला फूड ब्लॉगिंग मधलं काही पैसे वगैरे कमवायचं नाही, कारण ते त्याच्याकडनं पैसे वगैरे घ्यायला लागलं, ते माझं जे क्वालिटीचं मी काम देत होतो किंवा जे जेन्युइन देत होतो ते नाही राहणार. मला असं वाटतंय की बाबा ते आपण पैशाचा मागे लागलो, एखाद्या ठिकाणी फूड चांगलं नाही पण पैसे देतोय त्यांनी चांगला, मी तुला 5,000 रुपये देतो माझं फूड चांगलंय म्हणून सांग, पण मला तसं नाही करायचं. भले पैसे देऊ नका, बट जे आहे ते ओरिजिनल द्यायचं. मी माझं तुम्हाला असं सजेशन राहील, जर तुमच्या आता व्हिडिओजला एवढे व्ह्यूज जातात तर तुम्ही समोरच्याला सांगू शकता तू किती पैसे देणार आहे मला, तुम्हाला 2,000 रुपये दे, पण मी जे काय आहे ते एकदम रिअल रिव्ह्यू दे. तुला वाईट नाही वाटलं पाहिजे, उलट तू त्या व्हिडिओ मध्ये असं सांगितलं पाहिजे की नेक्स्ट टाइम तुम्ही या 100% तुम्हाला चांगली सुधारणा दिसत. एक तुम्हाला इन्कम सोर्स असा पण मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही युट्यूब वरती पण तुमचे कंटेंट अपलोड करू शकता, त्याच्यात पण तुम्हाला मॉनिटायझेशन क्रायटेरिया आहेत ती कम्प्लीट झाल्यावर मिळेल. फेसबुक वरती पण पैसे मिळतात, हळूहळू, लगेच नाही पण वेळ लागतो, पण मिळतील पैसे तुम्हाला असं जर तुम्ही ट्राय केलं तर. कारण व्ह्यूज खूप जास्त आहेत, तुम्हाला लोक ओळखतात
तर तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे. खरं डायरेक्ट सांगायचं आधीच. ऍक्च्युली माझं एक युट्यूब चॅनल पण आहे, तिथं मी असंच फूड ब्लॉगिंग वगैरे करतो. त्याच्या अगोदर ट्रॅव्हलिंगचं वगैरे बनवलं, तिथं माझं चॅनल पण मॉनिटाईज झालं, एक पेमेंट पण आला तिकडून. बट हे जॉब जेव्हा करतो आपण, लॉंग व्हिडिओ वगैरे बनवायचं खूप म्हणजे हे होते ते, त्यामुळं तिकडं थोडं कमी झालं लॉंग व्हिडिओ वगैरे. पण ठीक आहे, तिकडं मला कंटिन्यू करायचं ते. तुम्ही प्रमोशन करू शकता जसं मी म्हणतो, म्हणजे की ते खूप मला हे चांगलं नाही मोठा म्हणजे तुम्हाला सजेशन द्यायला, पण एक मला असं वाटतं तुम्ही मेहनत करताय तर 2 पैसे भेटले पाहिजे. बरोबर. आणि जे आहे ते रिअल हॉटेलवाले असतील, कॅफेवाले असतील किंवा कुणीही असो, रिअल भाई सांगणार. आज नाही आवडणार, उद्या जर तू सुधारणा केली तर 100% तुझा फ्री मध्ये चांगला फीडबॅक तुला द्या. असं जर केलं तर 100% मला तरी हे वाटतं मला बेस्ट वाटलं खरं. लोक तुम्हाला सजेस्ट करते आणि ते बेस्टच द्यायचा प्रयत्न करते. कारण तुम्ही येणारच म्हणल्यावर, किंवा नंतर बी अचानक विजिट मारली तरी पण सुधारणा करतील. कारण तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी गेलेला, तुम्हाला माहिती टेस्ट काय असते. आता मागे कॉन्ट्रोवर्सी झाली. आता तुमच्या ऑफिस मधल्या लोकांना माहिती आहे का की तुम्ही फूड ब्लॉगर आहात? हो माहिती आहे, खूप जणांना माहिती आहे. हा, जे कलिग्स वगैरे आहेत, इव्हन मी असं बोलू इच्छितो की जे माझे कलिग्स वगैरे आहेत ते मला सपोर्ट करते. इव्हन असं काहीतरी असेल की बाबा सुट्टी वगैरे पाहिजे, काहीतरी खूप इम्पॉर्टंट गोष्ट असेल तर त्या शूट करण्यासाठी मी सुट्टी वगैरे घेतो. इव्हन इथं येण्यासाठी मी सुट्टी घेऊन आलो, तर त्या सगळ्या गोष्टीचा सपोर्ट करते. त्यांनी जर म्हटले तू सोडतच नाही, तुला एकतर सोड, जॉब सोड आणि जा तेच कर, असं पण म्हणू शकते त्यांनी. बरोबर, पण सपोर्ट करते. फॅमिलीचा सपोर्ट नसताना तुम्ही स्वतःला कसं मोटिवेट ठेवता फूड ब्लॉगिंग साठी? मला अजून एकदा परत माझा मित्राचा आठवण आलं या गोष्टीवर. ते माझा मित्र होता आणि माझा भाऊ, माझा एकटा भाऊ, म्हणजे माझं ते बॅकबोन असल्यासारखं. तू कर, काय पण कर, तू करू शकतो, मला काय कमी पडतं. इव्हन त्यांनी असं पण म्हणलं होता की बाबा जॉब सोड, महिन्याचा खर्च किती लागतंय मी देतो, तू कर. आणि माझा मित्र पण, म्हणजे माझ्या मित्राला सांगितलं की बाबा असं असं घरात म्हणाले, काय करू, त्यांचं ऐकू नको, तुझं तू कर. त्या सगळ्या ह्या गोष्टी खूप मॅटर करते. मित्र असलेला किंवा एक सपोर्टिव्ह जे त्यांच्या घरातले भाऊ असते, लहान किंवा मोठा, त्या सगळ्या गोष्टीमुळे थोडा, त्या दोघांमुळे मी आता करायचो कंटिन्यू, नाहीतर तेव्हा सोडलंच. आता सध्या जॉब पण करता, कंटेंट क्रिएट करता, मग घरच्यांची काय प्रतिक्रिया असते तुमचे व्हिडिओ बघून? माझं व्हिडिओ बघते, इव्हन माझा पप्पा वगैरे आता किंवा माझा मम्मी फोन करते बघून, हा लई खात फिरायला असं तसं मजा करायला तो. ठीक आहे म्हणलं. एक दिवस असं म्हणलं की बाबा इथलंच पुणे मधला किंग बर्गरचा. अरे तेव्हा म्हणजे माझा फर्स्ट व्हिडिओ की 1 लाख 2 लाख पेक्षा जास्त व्ह्यूज गेलेत. की म्हटलं मी असं एवढं लोक बघितलेत ना, हे कितीपर्यंत चालणार आहे? खूप हे काय, आज आहे तर उद्या नाही. या सगळ्या गोष्टीवर तू हे करू नको. ठीक आहे, तुला करायचं आवड असेल तर करत जा, आज आहे उद्या नाही असं वाटतंय त्यांना. अजूनही हे सोशल मीडिया वगैरे काळजीच करतात असले. एक दिवस येईल की ते बी म्हणते वाटलं नव्हतं पण करून दाखवलं. आज तुम्हाला तुमच्या फूड ब्लॉगिंगच्या प्रवासात म्हणजे फॅमिली बद्दल काय शिकायला भेटलं? मी ज्या फेज मधनं निघालो बाहेर, ते खूप माझ्यासाठी डिफिकल्ट होतं. आणि जे नंतर न येऊन तर सगळं सपोर्ट करतात, जे आधी जे आहे ते सपोर्ट करणं खूप महत्वाचं. जे आई वडील असतात किंवा फॅमिली मेंबर असतात. काही लोक म्हणतात फूड ब्लॉगर्स पैसे घेतात आणि खोटा रिव्ह्यू देतात, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा, असं खूप जण आहेत, पण ते लोक बरोबरच म्हणते. माझ्याकडे पण इव्हन प्रमोशनचं वगैरे मेसेज येते की दादा असं असं आमचं हे आहे, आता सुरुवात केलो आपण, तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करा म्हणतात. माझं मी एक्सप्लोर करतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे मला असं नाही वाटत की बाबा पैसे घेऊन मी आतापर्यंत कुठं खोटं बोललो. 4 दिवशी म्हणजे मी इव्हन फेअर प्रमोशन पण केलो 1-2. त्याच्यामध्ये पण मी जे माझं जेन्युइन रिव्ह्यू आहे, बाबा हे चांगलं नाही, का खोटं नाही. आणि उद्या जे मला बघते लोक, तिथं जाऊन ते टेस्ट केलं माझं सांगण्यावरनं आणि ते चांगलं नाही वाटलं त्यांना, पण मी माझ्यावरचं ट्रस्ट तरी जाईलच त्यांचा. पुढच्या व्हिडिओ बघणार पण नाही त्यांनी. ह्या सगळ्या गोष्टी इफेक्ट पडतात. त्यासाठी मी जे आहे ते रिअल सांगण्याचा प्रयत्न करतो. कधी असं आलेलं का तुम्ही की खूप बेकार लागलंय एखाद्या रेस्टॉरंटचं आणि तरी पण चांगला रिव्ह्यू दिला? ते मी चांगलं नाही वाटलं मला, ते सजेस्ट केलंच नाही मी लोकांना, किंवा ते व्हिडिओ मध्ये दाखवलंच नाही. डायरेक्ट नाही तर नाही तर नाही. इव्हन मला एक ठिकाणी गेलो होतो मी, ते त्यांचं सिग्नेचर डिश होता, ते मला बिलकुल पण नाही आवडलं ते. मग त्यांनी ते सिग्नेचर डिश जे होतं ते कॅन्सलच केलं, ते व्हिडिओ मध्ये दाखवलंच नाही. ते म्हटलं मला की बाबा ते आमचं सिग्नेचर डिश आहे, का नाही दाखव. मी त्यांना क्लिअरली बोललो की सर मला नाही आवडलं ते डिश. हे सगळं क्लिअर ओनरशी पण जे मला फॉलो करते त्यांच्याशी फेअर राहायचं. ओनर लोकांना वाईट वाटतं का? त्यात आर्ग्युमेंट झालंय का? किंवा समजून घेतात नाही सर ठीक आहे आता सुधारणा करतो, असं काय झालं का तुमच्यासोबत? हा, माझ्यासोबत असं झाले. एक जण असते जे प्रोफेशनली बिहेव करत नाही त्याच्यामध्ये.
माझं चांगलं नाही म्हणला असं खूप झालंय. ते एक झालंय मोठं कॉन्ट्रोवर्सी, ते सांगितलं ना तुम्हाला. आणि दुसरं खूप अशा गोष्टी आहेत, ठीक आहे सर आपण नेक्स्ट टाइम पासून चांगलं करायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही परत व्हिजिट द्या. सोशल मीडियावरती ट्रोलिंग झालं होतं, ते कसं हँडल करत होतं? भांडत बसता का निग्लेक्ट करत? भांडत बसण्यात काही अर्थच नाही. कसं हँडल करत? मला असं वाटतं की मला इव्हन कमेंट येतात, मला खूप जास्त कमेंट येतात की असं आहे तसं आहे, चांगलं नाही. ठीक आहे, मी जेव्हा रिव्ह्यू केलो तेव्हा चांगलं, जे मी खाल्लो आणि ते तुम्ही खाल्लं त्याच्यामध्ये डिफरन्स होता. एक असंच होता, मी तिथलं ट्राय केलो होतो चिकन रोल, ते चांगलं आहे म्हणलं होता. त्यांनी व्हेज होता, त्यांनी जाऊन तिथं पनीर रोल ट्राय केलं, ते त्याला आवडते. पूर्ण सिनेरिओ मध्ये कसं झालं, ते कॅफेचं पूर्ण नाव खराब झालं. तेव्हा इथं चांगलं नाही असं नाही. काही डिश असते ते चांगलं नसते, चांगलं नाही लागलं तरी हा ठीक आहे, चांगलं नाही लागलं, ते असं होऊ शकते. असं खूप आता तुम्ही नॉनव्हेज खाल्लेला, नॉनव्हेजचा रिव्ह्यू दिला आणि तो व्हेज खाते म्हणलं, याच्यामध्ये डिफरन्स असणार. त्यामुळे तुम्ही फक्त सांगायला पाहिजे तुम्ही क्लिअरली की बाबा मी नॉनव्हेजचं सांगतो, व्हेजचं नाही सांगितलं. जास्त मी करून इव्हन मला इथं पुण्यामध्ये आल्यावर एक कमेंट, खूप जण कमेंट केले होते, अरे तू सांगू नको काय चांगलं आहे काय वाईट आहे, ते आम्हाला माहिती आहे. हो दादा ठीक आहे. अशा लोकांना मला वाटत नाही की आपण रिप्लाय दिला पाहिजे, कारण ज्या लोकांना काही काम धंदा नसतो तीच लोक तेच करत बसते. ज्याला आहे ते खाणारे खातात हो, नाही खाणाऱ्यांचं काय. आता असतात की ते बी लोक असले पाहिजे, आपलं कमेंट सेक्शन कसं काय वाढणार आहे? बरोबर आहे की नाही? तशी लोक असणे खूप गरजेचं आहे. त्यांना इग्नोर केलंच बेटर. काहीच नाही, रिस्पॉन्स नाही करायचं, आपलं काम करत राहायचं, कशाला डोक्याचं दही करायचं. मला पण लई कमेंट आहेत बस, मी बघून हसत असतो. पहिलं वाईट वाटायचं, आयला आपण एवढं कष्ट करतोय राव, एवढा चांगला कंटेंट क्रिएट करतोय, तरी पण हा म्हणतोय तू असं करतोय तसं करतोय, फुकट खातोय. मी आतापर्यंत तुम्हाला सांगतो, बऱ्याच ठिकाणी मी पण स्वतः फूड ब्लॉगिंग केली, सगळ्या नामांकित हॉटेलला जाऊन आलो आणि प्रत्येक ठिकाणी मी पैसे दिले. पण काही वेळेस असं झालंय की काही हॉटेल मालकांनी ना पैसे दिलेले मला रिटर्न पाठव, त्यावेळेस आपण काही नाही करू शकत. पण आपलं मनस्थिती एकदम क्लिअर होती की खाल्लेले पैसे द्यायचे, खाल्लेले पैसे ठेवायचे नसतात. कारण आपली बी एक इमेज असते, जर आपण फ्री मध्ये जाऊन तिथे म्हणलं हा ठीक आहे मी व्हिडिओ काढतोय मला जेवणाचे पैसे, इमेज नाही राहत. पुढच्या वेळेस तो हॉटेलवाला समजून जातो हे फक्त खाण्यासाठी आलेलं आहे. इव्हन मला पण, मी जेव्हा सुरुवात केलो फूड ब्लॉगिंगचे, 1-2 मी असं पण केलं की बार्टर मध्ये केलो. मोठं जे मी पैसे त्या अफोर्ड करू शकत नाही त्या गोष्टी बार्टर मध्ये केलो. पण रिव्ह्यू जे आहे ते जेन्युइन दिलो, जे सगळं आहे. आता तर मी इग्नोरच करतोय. आता एक इन्कम आहे तर आपण स्वतः 500-1000 रुपये खर्च करायला काय अडचण नाही असं वाटतं. नाही तुम्ही, आता मी तुम्हाला सांगतोय ना, मी जावा कुठं पण जावा, तुमचे व्हिडिओ बघून तुम्हाला लोक बोलवते, त्यांना फक्त एकच सांगायचं मी पुढचे पैसे देणार नाही. मला तू काय पैसे देणार असतील जास्त, त्यातले मी अर्धे पैसे घेतो, पण जे आहे ते एकदम रिअल सांग. हा व्हिडिओ पेड असेल, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तू व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून घ्या, मी फ्री मध्ये करून देतो व्हिडिओ. त्यामुळे त्याला एक हे राहील किंवा, आणि समजूतदार लोक हा म्हणतात, आणि जो माणूस आर्ग्युमेंट करतो ना त्याला सोडून द्यायचं, नाही करायचं. कारण कसं आहे, प्रत्येकाचं माइंड आपण नाही समजू शकतो, वेगवेगळ्या विचाराचे माणसं. त्यामुळे आणि शक्यतो हॉटेलवाले लोक नाही फूड ब्लॉगरला असं हे कर, कारण त्यांना माहिती सोशल मीडियाची पॉवर काय, त्यामुळे नाही कोणी ना दिला. माझं तर नाही आतापर्यंत कोणी ना दिला. जे आहे ते सांगून आपलं करताय ते छान काम करताय. आता तुमचे कमी फॉलोअर्स आहे तरी पण व्ह्यूज खूप जास्त येतात तुम्हाला, त्याच्याबद्दल लोकांना विचार पडत असेल की राव आपण एवढा व्हिडिओ टाकतो तरी पण आपल्याला व्ह्यूज येत नाही, त्या व्यक्तीला कसं काय एवढं व्ह्यूज. आता ज्ञानच नाही, मला पण प्रश्न पडला, मी तुम्हाला विचारलं होतं का बूस्ट वगैरे रील्स करता का काय, याच्या मागचं काय बरं राज काय माग. मला असं सांगायचंय की बूस्ट करायला मला खायला पैसे नसते, एका वेळी खायला पैसे नव्हते, मी बूस्ट कुठून करणार. बरोबर, फक्त मी एवढंच केलं, रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करायला चालू केला. आठवड्यातनं 1 व्हिडिओ, आठवड्यातनं 2 व्हिडिओ पोस्ट करायचं म्हणलं तर करायचंच. असं मी 1 महिनाभर केलं. 1 महिन्यात म्हणजे व्ह्यूज यायला माझा फोन देत आहे, तुम्ही चेक करू शकता. क्वालिटी आहे पण तुमच्या व्हिडिओ, थोडस मी पण विचारात पडलो होतं, मी चेक करेल तुमचा फोन, तुमचा कसं काय किती रिच आहे अकाउंटला, त्याच्यानंतर आपण मला एक गोष्टीचा आनंद होते. एक फॉलोअर्स, एक मुलगी, तिचं फॉलोअर्स आहे 50 लाखाच्या जास्त, 50 लाखापेक्षा वर आहे. तिच्या व्हिडिओला एक सेम व्हिडिओ बनवलं होतं, तिच्या व्हिडिओला आले होते काहीतरी एक 40,000 व्ह्यूज वगैरे. तिच्यापेक्षा जास्त माझ्या व्हिडिओला आलं व्ह्यूज 50,000 आहे. ह्याच्यापेक्षा जास्त आलं मला व्ह्यूज. असं भारी वाटतंय की तेव्हा कळतंय की आपण जे क्वालिटी द्यायलो हे खूप इम्पॉर्टंट. फॉलोअर्स मॅटर करत नाही असं वाटतं. फॉलोअर्स फक्त नंबर्स आहे. आता एक किस्सा सांगतोय, खूप मोठे क्रिएटर आले होते फूड ब्लॉगर,
बाकासूर नावाने त्यांना ओळखतात सगळे. त्यांचे आहे ना फॉलोअर्स एवढे जास्त नाही, म्हणजे नाही का आता 500 के काहीतरी झाले, त्या हिशोबाने त्या माणसाचे फॉलोअर्स कमी जास्त असायला पाहिजे. पण त्या माणसाला मी जेव्हा बोलवलं इथं, असे पुण्यामध्ये कित्येक लोक असं आम्ही जाताना त्यांना दादा फोटो काढू द्या असं तसं ओळखायला लागले. आणि काय काय असे क्रिएटर आहेत ज्यांचे 1 मिलियन 2 मिलियन 3 मिलियन आहेत, पण त्यांना कोणी विचारत विचारत नाही. मग तसं बघायला गेलं तर फेस व्हॅल्यू खूप महत्वाची. फॉलोअर्स तर फक्त नंबर्स आहेत, फेस व्हॅल्यू क्रिएट झाली पाहिजे आणि निर्णयाचे पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करायला. कसं त्यांनी केलं तसं तुम्हालाही करायला. आता सोलापूरमध्ये बरेचसे फूड ब्लॉगर्स आहेत, मी बोलावले पण आहेत बरेच. हो, हो. कधी कोणासोबत तुमचा मतभेद किंवा भांडण वगैरे झालं व्हिडिओवर? नाही, फूड ब्लॉगर सोबत तरी नाही झालं. मी पर्सनली फक्त काही जणांनाच ओळखतो, आता हे करायला लागलो म्हणून. ते लोक जे होते आधीपासून माझ्या सोबत होते, सपोर्ट करत होते, त्याच्यामधलं सोलापुरी काका एक आहे. तेव्हा त्यांचं नाव खूप ऐकलं, काय कॉन्टॅक्ट वगैरे आहे का? ते माझा खूप चांगला मित्र आहे. आपण इव्हन सोबत ते सोलापुरी काका एवढं फेमस नव्हता सोलापूरमध्ये, तेव्हा आपण ब्लॉगिंग करायचो मी आणि विठ्ठल पुजारी. मग त्यानंतर ना त्याचं तसंच त्यांनी जे हटके केलं ना ते गेलं तसंच, त्याचा एक फेस व्हॅल्यू झाला. सोलापूर काका म्हणलं तर आता महाराष्ट्र ओळखते. आपण त्यांना पण बोलवणार आहे, हा तुमच्याकडून मदत भेटली तर आम्हाला. ऑब्विसली बोलला. तुम्ही खाल्लेला सर्वात महाग पदार्थ कुठला आतापर्यंत फूड ब्लॉगिंग? एक मी सोलापूरमध्ये एक हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेल आहे, बालाजी सरोवर म्हणून. तिकडे गेलो होतो वडापाव ट्राय करायला. मी असा एक व्हिडिओ बनवत होतो युट्यूबवर की रोडवरचा वडापाव आणि 5 स्टार वडापाव मध्ये काय डिफरन्स बघायला मिळतं. बरोबर. त्यासाठी मी तिथं गेलो होतो. देन तिकडे वडापाव वगैरे नाही भेटला मला, पण एक असं जस्ट कॉफी ऑर्डर केला. मग ते कॉफी होतं 200, टॅक्स वगैरे लागू असं 300 काहीतरी तेवढं झालं. ते सगळ्यात महागड गोष्ट झालं होतं माझ्याकडून. आता घरच्या कॉफीत आणि त्या कॉफीत काय फरक वाटणार? कोणती चांगली? त्याच्यामध्ये काय असते, आपण जे ऑब्व्हियसली घरचं बनवतो त्याच्यामध्ये एक ते स्पार्कच वेगळं असतं. तिकडं कसं असते, तिथं फॅसिलिटीज वगैरे असते. त्यांनी कॉफी सोबत कुकीज वगैरे दिले होते, वेल फॅसिलिटी. त्यामुळं स्टाफ वगैरे मेंटेनन्स सगळ्या गोष्टी ऍड करून रेट्स असतात त्या. जर तुम्हाला आयुष्यभर एकच पदार्थ खायचा असेल कुठला खाताल वर? आयुष्यभर खायचं एकच. मी खाईन सोलापूरचा दाल चावल. हा ठीक आहे, यावं लागेल सोलापूरला. दाल चावल तुमचं सोलापूरचं चिकन शिकचं पण खूप नाव आहे, ते पण. आणि दाल चावल आल्याच्या नंतर मी येणार आहे सोलापूरला. नक्की मला शूट आहे माझं, हा तर 100% तुम्हाला कॉल करेल. कॉल करा मला, मी सगळं तुम्हाला फिरवेन तिकडे सोलापूरला आल्यावर. तुमचा फेवरेट स्ट्रीट फूड कोणतं? फेवरेट कॉर्न सँडविच आहे, जे आपलं MS13 म्हणजे तिथं एक HD कॉलेज पाशी होम मैदान पाशी सगळं स्टॉल लागते. मग तिकडे धैर्याज होममेड म्हणून हे आहे स्टॉल आहे, तिथलं कॉर्न सँडविच एकदम बेस्ट आहे. ते मला आवडतो, म्हणजे किती पण खाऊ शकतो मी. ते स्ट्रीट फूड मला एक बेस्ट वाटतं. हेल्थ साठी पण मला वाटतं चांगलं आहे ते. चांगलं राहील. एखाद्याला फूड ब्लॉगिंग सुरुवात करायची तर त्याला काय सल्ला द्याल तुम्ही? कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? मी एवढं सजेस्ट करू शकतो तुम्हाला की जे पण तुम्ही बोलता ते रिअल बोला. कॅमेऱ्याच्या समोर एक आणि मागे एक असं करू नका. आणि पैशाच्या नादात खोटं बोलायचं हे चुकीचं वाटतंय असं मला. बरोबर. खोटं नाही बोललं पाहिजे, या गोष्टीचा काळजी घेतलं पाहिजे. आणि सुरुवातीला तुम्हाला जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तेव्हा कोणच म्हणजे असं नाही म्हणणार की बाबा आमच्या हॉटेलला येऊन फूड ब्लॉगिंग कर किंवा फूड एक्सप्लोर कर. ते एक सिच्युएशन असं येते, आपण स्टार्ट करताना बाटलमध्ये पण करायला भाग पाडते. किंवा स्वतः तुम्ही जावा ना, काहीतरी स्ट्रीट वडापाव खायला किती वेळ लागते, किती पैसे लागते, 10-20 रुपये तुम्ही खर्च करून स्वतः थोडं आधी खर्च करून स्टार्ट करा. पुढं होईल सगळं व्यवस्थित. फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यामध्ये. 4 दिवस जोश मध्ये केलं त्यानंतर सोडून दिलं, या गोष्टी नाही झाल्या. तर मित्रांनो, लक्ष्मण सरांनी जसं आपल्याला सांगितलं फूड ब्लॉगिंग बद्दल, खूप छान त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केलेला. तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सर, तुम्ही आलात, तुमचा वेळ दिला. धन्यवाद. धन्यवाद.